श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ 999 या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची एक कथा. तर बघूया या कथेमध्ये आपल्याला काय शिकायला भेटतं बरं. एकदा स्वामी समर्थ यांच्या काळात अक्कलकोट जवळ एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव गणू होते. तो खूप प्रामाणिक पण अत्यंत गरिबाने ग्रासलेला होता. शेतीतून काहीच उत्पन्न होत नव्हते, घरात अन्न नव्हते आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. एके दिवशी निराश होऊन गणू स्वामींच्या दर्शनासाठी गेला. डोळ्यात पाणी घेऊन तो म्हणाला, महाराज, माझे नशिबात काहीच उरले नाही. शेती वाळून गेली, घरात धान्य नाही, आता काय करू. स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले, जा, तुझ्या शेतात खण, देव तुझी मदत करेल. गणूला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं, पण स्वामींच्या शब्दावर त्याचा पूर्ण विश्वास होता. दुसऱ्याच दिवशी तो आपल्या शेतात गेला आणि खणायला सुरुवात केली. काही वेळाने त्याच्या फावड्याला काहीतरी कठीण लागले. त्याने नीट खणून पाहिले तर तिथे एक जुना माठ सापडला. तो उघडला तर त्यात सोन्याचे नाणे भरलेले होते. गणूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो लगेच स्वामीकडे धावत गेला. स्वामी भक्त हसत म्हणाले, विश्वास ठेवला तर देव नेहमी साथ देतो. त्या दिवसापासून गणूचे जीवन पूर्ण बदलले. त्याने कधीही स्वामींचे उपकार विसरले नाहीत. तो गरिबांना मदत करू लागला आणि साधेपणाने जगू लागला. तात्पर्य, श्रद्धा आणि विश्वास असेल तर संकटातही तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुढच्या भागामध्ये भेटूया. धन्यवाद.